भाजप नेते सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळपास 45 मिनिटे वेळ दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, तो कितीही मोठा असो काहीही असो. त्यांचे बंधू धनंजय देशमुख आज बऱ्याच गोष्टी बोलले आहेत. बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा असल्यामुळे काही गोष्टी मीडियासमोर बोलून तपास अडचणीत निर्माण होऊ नये अशा प्रकारचं मी वक्तव्य करणार नाही. धनंजय देशमुख जे काही बोलले त्याला माझं समर्थन आहे. या प्रकरणात ज्यांची इन्व्हॉल्वमेंट येईल ते सगळे आतमध्ये जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला आम्ही इथे आलेलो नाही. कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं. संतोष देशमुख हा 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बूथप्रमुख आहे. नमिता मुंदडा यांचाही बूथप्रमुख आहे. कालच्या लोकसभेत ते पंकजा मुंडे यांचा बूथप्रमुख आहे. आमच्या भाजपचा बूथप्रमुख हरवला आहे. आमचा बूथप्रमुख गेला आहे. बूथ रचनेला भाजपमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापुढे कुणीही असेल त्याला जावं लागेल. मी नाव घेणार नाही, पण जो कुणी असेल त्याला बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. राजीनामा या त्या गोष्टीनंतर, असं सुरेश धस यांनी स्पष्ट म्हणाले. तपासातील पुरावे 100% पोलिसांनी घेतले आहेत. ज्या गोष्टी मीडियात सांगितल्याने तपासात अडथळा येतील अशा गोष्टी मी सांगणार नाही. पण देशमुख कुटुंबियांचा निर्णय असा दिला आहे की संतोष देशमुख यांच्या पत्नीला लातूर जिल्ह्यात शासनात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी महत्त्वाची माहिती सुरेश धस यांनी दिली. SIT मध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहेत. पुढील 2 दिवसात SITत बदल झालेला दिसेल, अशी देखील माहिती सुरेश धस यांनी दिली. मी नाही, धनंजय देशमुख यांनी CDRची मागणी केली आहे. मागणी करायची गरज काय? पोलीस तपासणी करणारच आहेत. कोण कुणाला काय बोललं, आका कुणाला काय बोलला, आकाचा आका कुणाला काय बोलला, किंवा हे जे सराईत गुन्हेगार आहेत सुदर्शन घुले, प्रतीक घुले, आंधळे इत्यादींनी फक्त खंडणी घेतली नाही तर दुसऱ्या मुकदम्यांच्या सुद्धा वसुली करण्याचे काम केले आहे. हे ट्रॅक्टर चोर आहेत. यांच्या ट्रॅक्टर चोरीची व्हिडिओ कॉल पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आमच्याकडे ती उपलब्ध झाली आहेत. आम्ही पुरावा म्हणून देणार आहोत, असं सुरेश धस म्हणाले.